कसे आहात आपण सर्व? बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आरोग्य विभागाअंतर्गत इथे महानगरपालिकेअंतर्गत सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे। नवीन नोकरीची जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या संबंधित माहिती तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहे। सो जे कोणी चॅनलवरती नवीन असतील, आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलला व्हिजिट करत असतील, तर असे नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा। तर मित्रांनो, आजची जी नोकरीची जाहिरात आहे ती इथे प्रसिद्ध झालेली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत BMC अंतर्गत इथे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ही नोकरीची जाहिरात जी आहे प्रसिद्ध झालेली आहे। तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आहे। त्यामुळे या पदांसाठी अप्लाय करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला नोकरीची आवश्यकता नसेल तर प्रत्येकाने आठवणीने व्हिडिओला शेअर करा, म्हणजे ज्यांना नोकरीची आवश्यकता असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायला मदत होईल। तर डिटेलमध्ये जाहिरात जी आहे ती आपण बघूया। तो संपूर्ण जाहिरात जी आहे ऑफिशियल BMCच्या वेबसाईटवरती आहे। BMCची वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। कोणतीही फेक जाहिरात नाही आहे। एलिजिबल असाल यासाठी तुम्ही तर नक्कीच अप्लाय करू शकता। सो बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मुंबई डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी यांच्या अंतर्गत जी आहे ही जाहिरात जी आहे इथे प्रसिद्ध झालेली आहे। इंग्लिशमध्ये सुद्धा जाहिरात आहे, मराठीमध्ये सुद्धा इथे जाहिरात दिलेली आहे। सो बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई यांच्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय शिव येथील NRC, ZRC, CLMC या विभागाकरता इथे कंत्राटी पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। संपूर्ण कंत्राटी तत्वावर असणार आहे आणि यासाठी मुलाखत होईल। कोणत्याही प्रकारची परीक्षा तुमची यासाठी होणार नाही। सो वैद्यकीय अधिकारीची पहिली पोस्ट आहे मेडिकल ऑफिसर। 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा आहे खुल्या प्रवर्गासाठी। 18 ते 60 वर्ष इथे आहे। 5 वर्ष सूट जी आहे तुम्हाला मिळणार आहे। शैक्षणिक अर्हता यासाठी MBBS गरजेचं आहे। DCH किंवा MD असल्यास प्राधान्य मिळणार आहे। अनुभव, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळणार आहे। एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी। कंत्राटी तत्वावर दरमहा वेतन तुम्हाला 60,000 रुपये इथे मिळणार आहे। पुढची पोस्ट आहे सार्वजनिक आरोग्य परिचारिका, स्टाफ नर्सच्या ह्या पोस्ट आहेत। यासाठी सुद्धा 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा आहे खुल्या प्रवर्गासाठी। राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्ष। यासाठी तुमचं GNM, बेसिक BSc नर्सिंग, MSc नर्सिंग असेल तरी अप्लाय करू शकता। जर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत अनुभव असेल तर प्राधान्य मिळणार आहे। 2 इथे जागा आहे। 20,000 रुपये या पदांसाठी वेतन आहे। त्यानंतर परिचर सपोर्ट स्टाफच्या इथे पोस्ट आहेत। यासाठी सुद्धा वयोमर्यादा सेम आहे, 18 ते 38 वर्ष। राखीव प्रवर्गासाठी असणार आहे 18 ते 43 वर्ष। यासाठी फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे। अनुभव असेल NHM, नॅशनल हेल्थ मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्राधान्य मिळेल। सो बऱ्याच ह्या NHM अंतर्गत ज्या असतात त्या कंत्राटी असतात, पण मित्रांनो जो अनुभव तुम्हाला मिळतो, बऱ्याच वेळा हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे पुढे कंटिन्यू केलं जातं, ते काही लगेच काढून टाकत नाही, पण जो अनुभव तुम्हाला मिळतो त्या अनुभवाचा नक्कीच तुम्हाला पुढे फायदा होतो। त्याच्यामुळे फक्त कंत्राटी आहे म्हणून सोडून देऊ नका। सपोर्ट स्टाफ परिचर यासाठी 15,500 तुम्हाला वेतन असणार आहे। त्यानंतर इथे लॅक्शन सुपरवायझर कम ट्रेनरच्या इथे पोस्ट आहे। यासाठी कोणत्याही शाखेतील वैद्यकीय पदवी गरजेची आहे किंवा BSc होम सायन्स, अन्न आणि पोषण फूड इथे जे आहे तुमचं BSc नर्सिंग IBCLC सर्टिफिकेशन गरजेचं आहे। यासाठी सुद्धा जर राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत अनुभव असेल तर प्राधान्य मिळेल। यासाठी कंत्राटी तत्वावर ह्या पोस्ट आहेत। 40,000 वेतन तुम्हाला यासाठी मिळणार आहे। आता यासाठी सर्वसाधारण अटी काय आहे बघा, इथे पदसंख्येत बदल होऊ शकतो। मुलाखत इथे होणार आहे तुमची। सो ही निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती जी आहे 29 जून 2025 म्हणजे 11 महिन्यांकरता ही नियुक्ती तुमची असू शकते। कामगिरी समाधानकारक असेल तर पुढे नियुक्ती देण्यात येते। जसं आधीच सांगितल्यापुढे बऱ्याच वेळा हे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केलं जातं। तुमची कामगिरी जर समाधानकारक असेल तर पुन्हा नियमनिक तुम्हाला मिळण्यात येते। सो आता यासाठी काय तुम्हाला करायचं आहे बघा, ज्यांना यासाठी अप्लाय करायचं आहे।
सो जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी तुमचे आवश्यक जी पात्रता आणि अनुभव असलेल्या इथे उमेदवाराने मूळ कागदपत्रांसह तुम्हाला जे आहे 21 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत अधिष्ठाता लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय शीव, ज्याला सायन रुग्णालय असं आपण म्हणतो, यांच्या कार्यालयात तुम्हाला अर्ज सादर करायचे आहे. अर्ज जो आहे तुमचा साक्षांकित कागदपत्रांच्या प्रतीसह सादर करायचा आहे. यामध्ये काय काय तुम्हाला महत्त्वाचं लिहायचं आहे बघा. इथे पासपोर्ट फोटो सुद्धा तुम्हाला लागणार आहे. तुमचं संपूर्ण नाव, संपर्क पत्ता, दूरध्वनी, मोबाईल क्रमांक, ईमेल ID कंपल्सरी आहे. मोबाईल नंबर सुद्धा कंपल्सरी आहे. SSCच्या प्रमाणपत्रानुसार तुमची जन्मतारीख, शैक्षणिक पात्रतेमध्ये नमूद केलेली तुमची शैक्षणिक अर्हता, त्याची संस्था, विद्यापीठ कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेले आहेत आणि गुणांसह टक्केवारी लिहायची आहे. अनुभव तुमच्याकडे जर असेल तर अनुभव कोणत्या संस्थेचा आहे, त्याचं तुमचं पदनाम, कालावधी, त्याची जबाबदारी काय होती, भूमिका आणि तुम्हाला यासाठी वेतन, ज्या अन्न संबंधित तपशील इथे लिहायचा आहे. अर्ज विहित नमुन्यात दृष्टीने पूर्ण असावा. अपूर्ण असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. 21 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 नंतर आलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाही. निवड यादीतील पात्रधारकांना मुलाखतीसाठी आपल्या ईमेलद्वारे संपर्क साधून कळवण्यात येईल. त्याच्यामुळे ईमेल ID लिहिताना, मोबाईल नंबर लिहिताना करेक्ट लिहा, जो चालू स्थितीत आहे तो. कारण की जर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तर कॉन्टॅक्ट होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे चालू स्थितीतला मोबाईल नंबर आणि ईमेल ID इथे फॉर्ममध्ये भरताना लिहायचा आहे. सो हा इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे. या विहित नमुन्यातच तुम्हाला जे आहे तुमचे अर्ज करायचे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका राष्ट्रीय नागरी अभियानाअंतर्गत या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात. पदाचं नाव, जाहिरातीमधील पदाचा अनुक्रमांक, इथे तुमचा अलीकडच्या नजीकच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे आणि त्याच्यावरती सिग्नेचर करायची आहे. सो आता ही तुमची माहिती, संपूर्ण नाव, आडनाव, मराठी इंग्रजी दोन्हीमध्ये, वडिलांचं नाव, पतीचं नाव किंवा आईचं नाव, पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता, दूरध्वनी, मोबाईल क्रमांक नीट लिहा, ईमेल ID सुद्धा नीट लिहा. जन्मतारीख, वय किती आहे तुमचं 1 जुलै रोजी ते मेन्शन करायचं आहे. शैक्षणिक अर्हतेची संपूर्ण माहिती कॉलम दिलेले आहेत. परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं वर्ष, टक्केवारी, विद्यापीठाचं नाव, अनुभवासंबंधी सुद्धा तसंच संस्थेचं नाव, पत्ता, कधीपासून कधीपर्यंत केलं, किती वर्षाचा अनुभव आहे ते, कोणत्या प्रवर्गाअंतर्गत अप्लाय करत आहात ते इथे लिहायचं आहे. बाकी इथे महत्त्वाचे दिलेले आहेत. हे सगळी डॉक्युमेंटची लिस्ट आहे. हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, गुणपत्रिका, 10वी 12वी पदवी, मेडिकल काउन्सिल किंवा जे तुमचं काउन्सिल, नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन असेल ते प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे. त्यानंतर रहिवासी दाखला, अनुभव प्रमाणपत्र, एक्सपिरियन्स तुम्ही लिहिणार असाल तर अनुभव प्रमाणपत्र, जातीचा दाखला, कॅटेगरी अंतर्गत अप्लाय करत असाल, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, पॅन कार्ड आणि आधार कार्ड. राष्ट्रीयत्व इंडियन असणं भारतीय गरजेचं आहे. महाराष्ट्राचा अधिवास आहे हो का नाही हे लिहायचं. इथे तुमची अर्जदाराची सही, दिनांक आणि नाव. सो हे अर्ज तुम्हाला जे आहेत 21 ऑगस्ट पूर्वी जे आहे दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला दिलेला आहे. लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र जोडायचं आहे. त्याचा फॉर्मॅट इथे दिलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. सो 21 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. पत्ता तुम्हाला दिलेला आहे. सायन हॉस्पिटलला तुम्हाला इथे नेऊन द्यायचे आहे. मुलाखत आहे. कोणत्याही प्रकारची फी नाही आहे, कोणत्याही प्रकारची परीक्षा नाही आहे. त्यामुळे जे कोणी एलिजिबल असेल नक्कीच सुवर्णसंधीचा फायदा घ्या. व्हिडिओ आठवणीने शेअर करा. काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.